महत्त्वाची आणि मोठी बातमी नवी दिल्लीमध्ये काँग्रेस लोकसभा उमेदवार छाननी समितीची बैठक झालेली आहे। बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली। कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर नावांची घोषणा होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। संदीप। वृषाली, काँग्रेस पक्षाकडून पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष दुसऱ्या यादीकडे लागलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने आज एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती डॉक्टर मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, ज्याला बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे उपस्थित होते आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या जागांबाबत, उमेदवारांबाबत या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे, ज्यामधून कोल्हापूरमधून सगळ्यात महत्त्वाचं शाहू छत्रपती यांना उमेदवारी मिळू शकते। पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून प्रणिती शिंदे या तीन नेत्यांची नावं महत्त्वाची म्हणता येईल, कारण या तीनही जागा काँग्रेसकडेच जाण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीकडून अद्याप जी घोषणा आहे ती करण्यात आलेली नाही अधिकृतपणे उमेदवारांची आणि मतदारसंघांची, पण आता काँग्रेस पक्षाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक येत्या 2 दिवसांमध्ये होणार आहे आणि त्यानंतर ही नावं जी आहेत ती अधिकृतरित्या जाहीर केली जाणार आहेत। धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।